नमस्कार, हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुरणपोळी बनवू। त्यासाठी आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली। डाळ चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुतली आहे। तर याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी डाळ आहे आपली, तर 3 वाट्या पाणी टाकायचं आहे। थोडी हळद टाकू। हळदीने पुरणाला कलर छान येतो। थोडंसं मीठ टाकू, याच्यामुळे टेस्ट छान येते पुरणाची। आणि डाळ कुकरमध्ये टाकून 4 शिट्टे काढून घेऊ। कुकरचे 4 शिट्टे झालेले आहेत। आता बघा डाळ चांगली शिजलेली आपली। यातलं जास्तीचं पाणी काढून घेऊ आपण। हे आमटीसाठी वापरायला कामी येतं आपल्याला। पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे यातलं, जेवढं शिल्लक होतं तेवढं। आता आपण गूळ असा किसून घेऊ, कारण आपण गूळ वापरणार आहोत पुरणपोळी बनवताना। 1 वाटी डाळ आहे आपली, तरी आपण 1 वाटीला थोडंसं कमी गूळ घेणार आहोत। गूळ डाळीत टाकून चांगलं शिजवून घेऊ। डाळीमध्ये आपण गूळ टाकलं तर चांगला मिक्स होऊ द्यायचं आहे आपल्याला। आणि जेवढं पाणी सुटलेलं आहे थोडंफार हे पाणी आटू द्यायचं। नंतर आपली डाळ पुरणाची तयार होईल। 10 मिनिटं लागतील याला तयार व्हायला। याच्यामध्ये टाकू इलायची पावडर। चांगलं मिक्स करून घेऊ याला। डाळीतलं सगळं गुळाचं पाणी आटलेलं आहे पूर्ण। आता आपण पुरण वाटून घेऊ। ही पुरणाची डाळ आपण पाट्यावर वाटून घेऊ, याच्यामुळे टेस्ट छान लागते पुरणाची। तुम्ही पुरण यंत्रात वाटू शकता किंवा मिक्सरवर पण काढू शकता। पुरण वाटून झालं। आता आपण कणिक मळून घेऊ। त्यासाठी आपण कणिक आधी चाळून घेऊ। मीठ टाकू चवीनुसार। आणि पिठामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची, त्याच्यामुळे कलर छान येतो पिठाला आणि पोळी पण छान दिसते। चांगलं मिक्स करून घेऊ। आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक मळून घेऊ चांगली। थोडं तेल टाकू आणि परत चांगली मळून घेऊ कणिक। कणिक चांगली मळून घ्यायची, अशी मऊसूत झाली पाहिजे। आता आपण बनवू पुरणपोळी। असा छोटासा उंडा घ्यायचा आहे आपल्याला पुरणपोळीचा, एवढा छोटासाच घ्यायचा आहे। हाताला थोडं तूप लावून घेऊ। आणि पुरणाचा असा गोल गोळा तयार करून याच्यामध्ये असं ठेवायचं आणि असं एका हाताने दाबत राहायचं, एका हाताने गोल करत राहायचं। अशा पद्धतीने बनवायची आपल्याला पुरणपोळी। खूप सोपी पद्धत आहे, करून बघा। थोडंसं पीठ लावून लाटून घेऊ। पुरणपोळी लाटताना आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटायची पोळी, जास्त जोरात दाबायची नाहीये। पुरणपोळी लाटून तयार झालेली आपली। आता याला आपण भाजून घेऊ। तव्यावर थोडं तूप टाकू आधी। पोळी टाकून घेऊ। आता पलटून टाकू। आता परत थोडंसं तूप टाकायचं याच्यावरून। बघा पोळी छान फुगलेली आहे।
अजून एक पुरणपोळी भाजून घेऊ आपण. तूप टाकू थोडं वरून. बघा कशी छान फुगली ही पण. अशा पद्धतीने आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तूप टाकून खाऊ शकता किंवा दुधासोबत पण खाऊ शकता. अशा पद्धतीने छान पुरणपोळी तयार झालेली आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.